हाय हॅलो नमस्ते वेलकम टू केएनबी फॅमिली. तर आज आहे मस्तपैकी फोटोशूट आमच्या विरूचा. मस्तपैकी बोरणांसाठी मी जे छान छान वस्तू त्याच्यासाठी ऑर्डर केलेल्या आहेत मस्त तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन. आणि मस्तपैकी त्याचा जो शूट आहे ते स्पेशली त्यासाठी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जर त्यातलं काही आवडलं तर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करता येईल. सो त्यामुळे जो आहे तो आजचा शूट जो आहे तो मी स्पेशली ठरवलेला आहे आणि मस्तपैकी आमच्या विराचा आज शूट होणार आहे. तर चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते कशा पद्धतीने मी छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा करायला छान छान आयडियाज येतील. तर चला सुरुवात करते. सर्वप्रथम जे आहे ना ते विरूला सकाळी सकाळी छान असं मस्तपैकी पराठा आणि टोमॅटो सॉस दिला होता. आणि त्यानंतर विरू स्कूलमधून आला आणि इथे बघा मी अनबॉक्सिंग करत होते. तर ह्याचं जे आहे ना मध्ये मध्ये चालत होतं, तर मध्ये मध्ये येऊन मला हे दाखव मला ते दाखव असं त्याचं चालू होतं. तुमच्याकडे सुद्धा असंच होतं का मला नक्कीच सांगा. लहान मुलं असले की आपण कोणती गोष्ट ओपन करत असलो ना की त्यांचं हे मध्ये मध्ये असतं आणि आपला शूट काही व्यवस्थित जसा आपल्याला हवा असतो ना तसा काही होत नाही. तरी ठीक आहे चालेल, लहान मुलं आहेत म्हटल्यावरती काय करणार, त्यांना सुद्धा आपल्याला जेवढी बघायची जास्त इच्छा असते त्याच्यापेक्षा जास्त त्यांना इच्छा असते. सो त्याला जे आहेत ना ते डेकोरेशनसाठी मी छान अशा ह्या ज्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्कीच सांगा, मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच देते. थांब असं दाखवूया, मला ती दे पतंग हातात. नको तू इथं तू दाखव, तुझी पतंग दाखव, माझी पतंग दाखवते. वरी दाखव, वरी अशी कर. आता ते मी जे आहे ना वॉल डेकोरेशन करण्यासाठी हे सेट मागवला होता. त्याच्यामध्ये बघू शकता हे 4 असे हे लटकन आलेले आहेत आणि 4 छान असे पतंग आलेले आहेत. त्यांचे कलर सुद्धा खरंच खूप छान आहेत, क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. इतक्या छान प्राइसमध्ये इतकं छान असं मला हे डेकोरेशन मिळालेलं आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबत तर शेअर केलंच पाहिजे. आणि त्यानंतर मी विरूसाठी बोरणासाठी एक स्पेशल असा हा मस्त ड्रेस मागवला होता. ह्याच्यामध्ये धोती आणि शर्ट होतं. मला बऱ्याच दिवसापासून त्याला धोतीचा ड्रेस घ्यायचा होता. सॉरी धोती नाही म्हणू शकत आपण त्याला, काय काय म्हणतात, लुंगी. लुंगी जो आपण साऊथ इंडियन ड्रेस आहे तो. त्याच्यामध्ये बघा मस्त गळ्यातलं ब्रेसलेट, त्याच्यासोबत मस्तपैकी गॉगल आणि ड्रेस आणि मस्तपैकी लुंगी आणि एक ओढणी सुद्धा आलेली होती. इतका छान ड्रेस होता आणि मला हा कधी वेअर करू विरूला असं झालं होतं. आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे बरं का. जर तुम्हाला तुमच्या बेबीसाठी हवा असेल तर घेऊ शकता. आणि शर्ट ब्लॅक नको असेल तर त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत, जेणेकरून तुम्हाला जो कलर आवडेल ना तो तुम्ही घेऊ शकता. खरंच खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये माझं बोरनाम जे आहे ना खरंच सुंदर होणार आहे असं तर मला वाटतं. तर चला बघूया पुढे मी दाखवतेच. आणि बघा इथं धोती जी त्याची ही लुंगी आहे त्याला ना इथे इलॅस्टिक लावलं होतं, त्याच्या अकॉर्डिंग आपण त्याला कमी जास्त सुद्धा करू शकतो. तर खरंच मस्त आयडिया आहे ही आणि खरं ड्रेस सुद्धा ना क्वालिटीनुसार खूप छान आहे. हा झाला विरूचा ड्रेस. आता बघा इथं डेकोरेशनसाठी मला ब्लॅक कलरचं काहीतरी मागे हवं होतं म्हणून मी माझी साडी जी आहे ना ती मागे मस्तपैकी लावलेली आहे. आणि हे छान असे वेगळं काही वेस्ट व्हायचा जाऊ नको किंवा चॉकलेट्स वगैरे बाहेरचे जास्त नको, जेणेकरून विरू खात बसेल आणि अजून त्याचे दात खराब होतील, म्हणून मी ही आयडिया केली. आणि छान असे घरामध्ये फ्रुट्स होते त्याचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर ही फ्रूटची आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा सगळं जे आहे ना विरूच्या आवडीचं छान असं डिझाईन केलं होतं मी मस्तपैकी ट्रीज वगैरे. आणि टेडी जो आहे ना तो पपईचा टेडी बनवलेला होता. ती सुद्धा आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. असं काही ठरवलं नव्हतं पण मनामध्ये जे जे येत होतं ना ते करत गेले आणि डेकोरेशन इतकं छान झालंय बघा. विरू इकडे स्कूलवरून आला होता आणि मी हे डेकोरेशन करत होते. मला माहिती होतं तो आल्यावरती काही करू देणार नाही आणि त्याची इतकी लुडबुड चालू होते. मी एक ठेवत होते तर इकडे काहीतरी हलवत होता, असं म्हणून त्याने माझा आज भरपूर ओरडा खाल्लेला आहे. आणि बघा फायनली जो आहे ना माझं डेकोरेशन झालंय आणि त्याचा जो गेटअप आहे मस्तपैकी झालेला आहे. कसा दिसतोय आमचा विरू. इकडे मी कॅमेरा सेट करत होती पण त्याचं तिकडे जाऊन मस्तपैकी खाण्याची जी आहे ती सुरुवात झाली होती. लाह्या मी ठेवल्या होत्या त्या मस्तपैकी तो आवडीने खात होता कारण की त्याच्या त्या फेवरेट होत्या. आणि कसा दिसतोय आमच्या विरूचा लुक मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही हलव्याची दागिने वगैरे हे सगळे मी त्याच्यासाठी आणले होते, छान अशी ज्वेलरी वगैरे. तर इतका सुंदर दिसतोय विरू काय सांगू. त्याचे सॉक्स जे आहेत ना मी काढले नाही आहेत, म्हटलं राहू द्या थोडंसं छान वाटतंय त्याच्यावरती सॉक्स वगैरे. तर मी सॉक्स घालून त्याचं छान असं शूट केलेलं आहे. आणि मागे ना ते जरा थोडंसं लावायला थोडं मला काही चिटकवायला जास्त हे नव्हतं, त्याच्यामुळे अंदाजे अलगद चिटकत होतं, ते खाली पडत होतं सारखं. आणि बघा इकडे विरूचं बोरनान, त्याला असं फील झालं पाहिजे ना की माझं बोरनान आहे. मी त्याला म्हटलं तुझ्या डोक्यावरती मी लाह्या टाकते तू बस, तर इतका आवडीने बसला काय सांगू. आणि त्याला खरंच इतकं सुंदर वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं त्याला की मम्मा काय काय करते. तर बघा मी छान अशा कॅन्डी बनवल्या होत्या आणि विरू मस्तपैकी एन्जॉय करतोय. आणि हे जे आहे ना छान असं मी डेकोरेशन केलं होतं.
तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सविस्तर पाहायला भेटणारच आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना खूप खास झालेला आहे. विरूचं बोरनांचा शूट छान असं मी केलेला आहे. संक्रांतीनंतर विरूचं बोरनान तर मी करणारच आहे, पण म्हटलं थोडंसं जे मी डेकोरेशनचं सामान रिव्ह्यूसाठी मागवलं होतं जेणेकरून तुम्हालाही तसं ऑर्डर करता येईल, त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आमचा विरू बघा, मी ज्या कॅन्डी बनवल्या होत्या ना त्या मस्तपैकी एन्जॉय करतोय कॅन्डीज, आणि इतका हँडसम दिसतोय आमचा विरू, काय बघ सांगू तुम्हाला, इतका सुंदर दिसतोय आणि क्यूट दिसतोय. तर आजचा जो मस्तपैकी प्रोग्राम झालेला आहे, मस्त शूट झालेला आहे, पण इतका सारा घरभर पसारा झाला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, इतकं सगळीकडे विरूने सगळ्या लाह्या वगैरे पूर्ण साडलेल्या आहेत घरात. हे बघा, आणि मस्तपैकी सॉक्स घालून सॉक्सवरच पळतोय, आणि त्याने जे आहे खाली धोतर होतं ते काढलंय, आणि त्याला आता मस्तपैकी सगळ्या कॅन्डीज वगैरे मम्मानी छान छान त्याच्यासाठी सगळं बनवलं होतं ना, तुम्हाला दाखवते मी. ते सगळं तो एन्जॉय करत आहे मस्तपैकी आवडीने, है ना विरू? कसं वाटले कॅन्डीज? हे सगळ्यांना सांग कशी वाटली तुझी कॅन्डीज, सांग. कॅन्डी कशी वाटली? आवडली? छान होती? हा. आणि डेकोरेशन कसं होतं रे? इकडे बघून सांग, फ्रेंड्सना सांग तुझ्या. छान डेकोरेशन होतं, तुम्ही पण करा. बोल. तुम्ही पण केला? हा, मी पण केलो. मी फोटोशूट सुद्धा केला. सांग. मोबाईल मधले? हा. आई तू देख वाव, किती छान घातलं रे गळ्यामध्ये, मस्तपैकी त्या ड्रेसवरती. हे गळ्यातलं सुद्धा आम्हाला छान आलं होतं. आणि हा चष्मा सुद्धा आलाय बरं का. चष्मा घाल रे विरू, चष्मा घालून दाखव तुझ्या फ्रेंड्स ना. हे बघा, आम्हाला चष्मा सुद्धा आलाय बरं का. विरू हे घाल, एक फोटो काढायचा आपल्याला, घाल बरं. हे बघा, खूप छान छान असा त्याच्यावरती चष्मा सुद्धा आम्हाला मिळालेला आहे. हा, तसं डॉक्टर बनतात. ओके. तर अशा पद्धतीने जे आहे ना आमचं विरूचं छान असं बोरनांचं शूट झालेलं आहे. असं हॅलो, कंबर हॅलो, हॅलो. हा, चढव आता. पौधा येणार. पौधा गेलाय कुठे? हात नको लावू, हात नको लावू, हात नको लावू, जास्त येते मग. जास्त येते मी ते जास्त पाणी टाकल्यावर मरते. आता नाही पाणी टाकायचं, आता त्याला मोठं होऊ द्यायचं. तर विरूने आमच्या कुंडीमध्ये ना ज्वारीचे झाडं लावलेत बरं का. ज्वारी पेरली आणि मस्त उगवली, आणि त्याला ती पाणी घालायचं असतं. भरभरून पाणी घालतो त्याला, म्हटलं घालू नको, तरी त्याचं असंच असतं. आणि चला, आता तो फायनली पप्पांसोबत खाली गेलाय खेळायला. म्हटलं पटापट जे आहे पसारा आवरून घेते, कारण की आता नाही आवरला, नंतर आवरते म्हणून बसले तर तसंच उशीर होईल, आणि नंतर इतकं जीवावर येणार आहे आवरायला. म्हटलं पटापट जे आहे ते करून घेऊया. पसारा जेव्हा आपण एखादं डेकोरेशन वगैरे करतो, करायच्या वेळेस काही वाटत नाही, पण त्यानंतरचा जो पसारा आवरावा लागतो ना, तो बघून मला नकोच वाटतो. पण काय, आता नाही करणार तर कधी करणार. अजून एखादा वर्ष बोरनान विरूचं होणार आहे, नंतर काय दरवर्षी तर तो मोठं झाल्यावर हे सगळं काय आपण करणार नाही. जी एन्जॉयमेंट असते ना, ज्या त्या वेळेस करायची असते, आणि खरंच त्याला सुद्धा ह्या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळतो. ते बघून मला सुद्धा मनाला जे आहे ना खूप छान वाटतं. आणि फायनली जे आहे तुम्हाला बोलता बोलता माझं पूर्ण घर आवरलेलं आहे, छान अशी क्लिनिंग झालेली आहे बघा. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड करते. आणि भरपूर दमलेली आहे, एवढा सगळा पसारा उचलायचा आहे. आता हा पसारा उचलता उचलता नाके नऊ येणार आहेत. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशा छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. से बाय. मी हे पकडलाय.